सोलापुरातील जवळपास 30,000 असंघटित कामगारांसाठी कुंभारी येथे भव्य असं प्रकल्प साकारत आहे रेनगर हाऊसिंग सोसायटी, ज्यामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे ज्या कामगारांकडे घर नाही आहे अशा सगळ्या कामगारांसाठी घर देण्याचं काम जे आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून केलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी येणार आहेत। तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह या निमित्तानं आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी आपल्यासोबत आहेत। तर दादा, संध्याकाळ झाली तरी देखील तुम्ही प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी, सभेच्या तयारीसाठी पाहणी करण्यासाठी आलेला आहात, किती उत्साह कार्यकर्त्यांमध्ये? 2019ला माननीय मोदीजी याच्या भूमिपूजनाला ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की भूमिपूजनला मी आलोय, चाव्या द्यायलाही मीच येणार। आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ह्या आशिया खंडातील सगळ्यात मोठा जो कष्टकऱ्यांचा वसाहत आहे ह्या वसाहतीचं काम आज पूर्ण झालेलं आहे। 30,000 कुटुंबाचं स्वप्न हे आज साकार होत आहे। माननीय मोदीजी आज 19 तारीख जरी डिक्लेअर नसेल तरी 19 तारखेला जो ठरलेला नियोजित कार्यक्रम आम्हाला आलेला आहे त्यानुसार 19 तारखेला चाव्या द्यायच्या कार्यक्रमासाठी इथे येतील। कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे। खूप मोठ्या संख्येने इथं लाभार्थी असतील, कार्यकर्ते असतील, जिल्ह्यातील इतर राजकीय नेते, पदाधिकारी सगळेजण ह्या रेनगरच्या हाऊसिंग प्रकल्पामध्ये येणार आहेत। आणि या सगळ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी असतील, माझ्यासोबत सगळे पदाधिकारी आहेत, प्रशासन आहे, आम्ही सगळेजण या कार्यक्रमाची तयारी करत आहोत। आणि एक खूप मोठ्या उत्साहामध्ये लाभार्थ्यांमध्ये खूप उत्साह आहे की खूप कमी पैशामध्ये मोदीजींनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांच्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोदीजी स्वतः चावी द्यायला येत आहेत। आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांसाठी देशाचे पंतप्रधान इथे येत आहेत त्यासाठी उत्साह, आनंद या गोष्टी आमच्यात आज मोठ्या प्रमाणात आहेत। कार्यक्रम जरी लोकार्पणाचा असला तरी सभा देखील होईल, ते भाषण कदाचित करतील। किती कार्यकर्ते असतील, किती लोक लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतील, कशा पद्धतीने व्यवस्था केली जाते? आमचं सगळ्यांचं अपेक्षित संख्या आहे 80,000 ते लाखभर लोक इथे येतील। कारण लाभार्थीच 30,000 आहेत, त्यांचे कुटुंबीय असतील, राजकीय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या प्रमाणात येतं। त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे आणि निश्चितच एक अपेक्षित संख्या, मोठ्या संख्येने हा कार्यक्रम, भव्य दिवस हा कार्यक्रम साजरा होईल आमचा। सुरुवातीला आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार रेनगरचं लोकार्पण आहे, आणखी कुठल्या प्रकल्पाचं भूमिपूजन व्हावं अशी अपेक्षा किंवा उद्घाटन या निमित्तानं होणार आहे की कल्पना? नाही, आता तरी तशी माहिती आम्हाला कुठली मिळालेली नाही। आता जे प्राप्त माहिती आहे त्या प्राप्त माहितीनुसार हा एकच कार्यक्रम आता चाव्या प्रदान करायचा होत आहे। त्यामुळे अजून कुठल्या प्रकल्पाची नवीन भूमिपूजन किंवा तसे तर खूप आहेत असे जे प्रकल्प आहेत जे मोदीजींच्या हस्ते अजून काही भूमिपूजन असतील, काही उद्घाटन असतील। पण आम्हाला आत्ता जे PMOकडून माहिती मिळते, प्रशासनाकडून जी माहिती मिळते त्यातून एकंदर असं आहे की तुर्तास तर हा एकच प्रकल्पाचं अनावरण किंवा चाव्या द्यायचा कार्यक्रम आयोजित आहे। 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं की देशातली सर्वात मोठी कामगार जरी वसाहत होत असली त्याचं शिलान्यास मी करतोय आणि जसं चाव्या देण्यासाठी मी स्वतः येईल अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली होती। आणि त्यानुसार वचनपूर्ती करण्यासाठी एका प्रकारे ते पुन्हा एकदा सोलापूर येणार असल्याची माहिती आहे आणि त्यानिमित्तानं जोरदार तयारी जी आहे ती सोलापूरच्या कुंभारी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।